नमस्कार, मी संदीप चव्हाण. ते कसं करतात या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. चला तर मग पाहूया ते कसं करतात. केशर आपण खातो. गुणकारी असं केशरला बाजारातही किंमत मोठी आहे. लहान मुलांना दुधातून केशरही खायला देतात. पण हे केशर तयार कसं होतं हे तुम्हाला माहित आहे का? चला पाहूया ते कसं करतात. केशर हे गुणकारी आहे. आपण केशर खातो. लहान मुलांना दुधातून केशर खायला देतात. पण केशर कसं तयार होतं हे आता पहा. केशरची शेती केली जाते. थंड हवामानात केशरची शेती होते. आता बघा, या शेतात केशरची शेती केली आहे. निळ्या रंगाची फुलं आली आहेत. त्यामध्ये केशर आहे. एका फुलामध्ये धाग्यासारखं पातळ असं केशर असतं. म्हणजे 1 तोळा केशर जवळपास 100 फुलांमधून काढावं लागतं. एवढं कमी प्रमाणात एका फुलातून केशर मिळतं. फुलांमधून केशर काढल्यानंतर ते पुन्हा सुकवावं लागतं. त्यानंतर त्याचं वजन आणखी कमी होतं. अशा प्रकारे केशरची शेती करून केशर काढलं जातं. त्यानंतरच मग आपल्यापर्यंत हे केशर उपलब्ध होतं. केशरची किंमतही जास्त असून त्याची प्रक्रियाही मोठी असते. थंड हवामानातच त्याची शेती होत असून एका फुलामध्ये किंचित असं केशर मिळतं. त्यामुळे गुणकारी केशरची किंमतही जास्त आहे. विशेष म्हणजे काश्मीरमध्ये केशरची शेती केली जाते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.